अंबरनाथमध्ये शासनाच्या जमिनीवरील 2011 पूर्वीची सर्व अनधिकृत घरं आता अधिकृत होणार आहेत। याबाबत राज्य शासनाने GR काढल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिली आहे। अंबरनाथ शहरात महसूल, वन विभाग यांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत। पूर्वीच्या काळी लोकांनी मोकळ्या जागा पाहून घरं बांधली आणि वस्त्या तयार झाल्या। अशा प्रकारे अंबरनाथमध्ये जवळपास 70% जागेवर चाळी, बैठी घर आणि झोपडपट्ट्या आहेत। मात्र क्लस्टर किंवा SRA योजना राबवायची असल्यास शासकीय जमिनीवर घर असल्यानं अडथळे येत होते। हीच बाब लक्षात घेऊन अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला। त्यानुसार शासनाने GR काढत 2011 पर्यंतची सर्व निवासी अतिक्रमण अधिकृत करण्यास मान्यता दिली आहे। या GR मुळे प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। यासाठी नगरपालिकेत अर्ज सादर करावा लागणार असून त्यानंतर TLR विभाग घराची मोजणी करेल। तिथून तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळेल। या निर्णयाचा अंबरनाथमधील महालक्ष्मी नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, बारकुपाडा, स्वामीनगर, जावसाई, मेटलनगर, भुवापाडा, खुंटवली, खामकरवाडी अशा मोठ्या लोकवस्तीला मोठा फायदा होणार आहे। हजारो नागरिकांची घरं अधिकृत होणार असून त्यांना भविष्यात क्लस्टर किंवा SRA योजनेतून पुनर्विकास सुद्धा करता येऊ शकणार आहे। त्यामुळे नागरिकांनी मोजणीची ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिलं आहे। आता शासनाने 25 मार्च 2026 ला एक GR काढलेला आहे। त्या GR मध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवर जे घरं आहेत, अतिक्रमण आहेत, ते नियमित करण्याचं आजच प्रांत ऑफिसला मी बैठक घेतली। शासनाच्या जमिनीवरती ज्या काही घरं आहेत ते नियमित करण्याचं कार्य आताच महाराष्ट्र शासनाने घेतले आणि त्याची अंमलबजावणी आम्ही आजच बैठक घेऊन उद्यापासून करण्याचं धोरण आम्ही केलेलं आहे। 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना फ्रीमध्ये नियमित करतील। याची मोजमाप ही TLR फ्रीमध्ये करतील। 500 ते 1000, 1500च्या मध्ये जे घरं आहेत त्या घरांना कमीत कमी 10% फीस भरून ते नियमित करण्याचं या GR मध्ये नमूद आहे। त्याचप्रमाणे ह्याची मोजणी फ्री केली जाईल TLRच्या माध्यमातून। आणि एखाद्याच्या घरामध्ये पिठाची चक्की असेल किंवा दुकान असेल तर त्या कमर्शियलमध्ये 25% मध्ये त्याचं नियमित करण्याचं काम आपल्याला लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या आत करायचे आहे। फॉर्म आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या ऑफिसमध्ये, माझ्या आमदार ऑफिसमध्ये आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। आमच्या सर्वच कार्यकर्त्यांजवळ आम्ही फॉर्म दिलेले आहेत। नगरपालिकेमध्ये फॉर्म अवेलेबल आहे। ते फॉर्म भरून नगरपालिकेमध्ये CO साहेबांच्या कॅबिनला दिलात की मग CO साहेबांनी ती छाननी करून ते TLRकडे जातील। TLR त्या जागेची जी मोजणी करून ते कलेक्टर ऑफिसला पाठवलं जाईल आणि कलेक्टर त्या ठिकाणी रेग्युलरची पूर्ण प्रोसिजर केली जाईल। हे 10 ते 12 दिवसाच्या आत आपण सर्वांनी करायचं आहे। मी अंबरनाथमधील सर्व माझे रहिवासी जे चाळीमध्ये राहतात, झोपडपट्टीमध्ये राहतात, महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ते राहतात, सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा हीच मी सर्व माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो।